संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आज जालन्यामध्ये मराठा समाज मोर्चा काढणार आहे। सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। छत्रपती संभाजीराजे त्या उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। जालन्यामधल्या या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती त्याचप्रमाणे मनोज जरांगे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। जालन्यामध्ये हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। मी आता जालन्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर उभा आहे आणि याच ठिकाणाहून दुपारी 11 ते 12 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो या मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत त्या या बॅनरवरती लिहिलेल्या आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि इतर ज्या काही मागण्या आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। हा जो मोर्चा आहे साधारणतः सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान निघणार आहे। छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरून हा जो मार्ग जातो हा शनी मंदिर, नूतन वसाहत, अंबर चौफुली आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणारा मार्ग आहे आणि याच मार्गे हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। या मोर्चामध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। याशिवाय मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, त्यानंतर आमदार क्षीरसागर हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवला जाणार आहे आणि साधारणतः हजारो मराठा बांधव याशिवाय इतर पक्षातील राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बरोबरच सकल मराठा समाजातील हजारो नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होऊन या हत्येचा निषेध करणार आहेत आणि त्यामुळे या मोर्चाची सांगता करताना मनोज जरांगे पाटील आणि इतर लोकप्रतिनिधी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नितेश महाजन, झी मीडिया, जालना।